देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. बघा. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मत मागताना बरोबर गेलात तुम्ही. मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते. स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? कधी अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? आज तो हवालदिल झालेला जो तरुण आहे तो या सगळ्या मंदिरांचा रस्ते पकडतोय. धर्मांध बनवू नका त्या तरुणाला. शिक्षणाच्या वाटेवरती लावा. नुसतं जय श्रीराम बोलून होणार काही नाहीये. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळ्या पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. वा. बीफ एक्सपोर्ट मध्ये